दरबारी मी आलोय. राजे पण म्हणावं तरी काय, ही माझी पत्नी. हा. हिने स्वतःच्या बंधूचा खून केला. बंधूचा खून? न्याय निवाड्यासाठी आपल्या जवळ माझा येणं झालंय. नाही नाही राजे, हा. मी हिला शासन करू शकलो असतो, नाही. पण तो अधिकार माझा नव्हे. अधिकारी व्यक्ती आपण आहात, बरोबर आहे. म्हणून आपल्या जवळ या व्यक्तीला घेऊन आलोय. आज हा मालोजी राजा या अक्कलकोटीच्या राजदरबारी न्याय देण्यासाठी आहे. चिंता करू नका. काय म्हणालात तू? राजे, हिनं हिच्या बंधूचा शेवट केला. राजे हे पाहिलं सांग ना का? मग, मी असं काही केलं नाही काही. हे तेच बक्षीस. परशुला तुम्ही दिलेल्या मोहरा हो तुमच्या राज दरबारी परशु आला. बरोबर आहे. त्यानं त्या मानसिंगला बंदिवान केलं म्हणून त्याला तुम्ही बक्षीस दिलं. अगदी त्रिवार सत्य आणि आहे. ते बक्षीस घेऊन तो स्वतःच्या भगिनीच्या महाली गेला. त्या झोपडीत गेलेला असताना हा. या मोहरा पाहून हिच्या तोंडाला पाणी सुटलं. स्वतःच्या बंधूचा शेवट तिनं या दगडानं परशुचा केला. शेवट माझा सरसेनापती. नाही राजे, उठ. मी असं काही केलं नाही. खरं सांग, मी खरं सांगते. परशुचा घात तू केला? नाही. माझा विश्वास तेव्हा कुणीतरी योगी पुरुष माझ्या जवळ आले होते. एका रात्रीपुरता आश्रय त्यांनी मागितला होता. मी म्हणाले झोपडीत नाही, पण ओसरीवर तुम्ही थांबा. आणि त्याच योगी महाराजांनी माझ्या राजाचा खून या दगडानं ठेचून. थांब. काय म्हणालीस? एका योगी पुरुषानं तुझ्या बंधूचा शेवट केला? होय राजे. खोटं बोलतायस ओ तू. मी माझ्या दादाचा शेवट खोटं केला. बोलतायस तू. नाही. तुझा पती परमेश्वर तुला खेचात या राजदरबारी घेऊन आलाय. तुझा सौभाग्याचं धनी खोटं बोलणार नाही. नाही. तू खोटं बोलतायस. ओ परिस्थिती कशी निर्माण झाली? एक साधू, नाही. एक तपस्वी का म्हणून त्याचा घात करेल? नाही. कशासाठी म्हणून? आणि जर का त्यानं घात केला असता त्याच्या जवळ या 100 मोहरा होत्या. बरोबर आहे ना? त्याच्या अंगावर वस्त्र अलंकार होती, ती तो घेऊन गेला असता. पण घडलं ते काय? सारी वस्त्र त्याच्या अंगावर होती. बरोबर आहे ना? अर्थात अलंकार सुद्धा अंगावर होते. या आणि 100 आपण दिलेला मोहरा तिथंच आहे. अर्थात अपराधी तू आहेस. हाय दुर्दैवा. मग यावेळी तुला शासन हे घालायला हवं. हो, ज्यानं अन्याय केला, अपराध केला, त्या व्यक्तीला शासन व्हायला हवं. काय? माझी कन्या आणि या माझ्याकडे स्वतःच्या बंधूचा घात केला. चिंता आणि करू याला नका. योग्य शासन तुमच्या घरी घडा. अगदी योग्य आहे. हा मालक राजे तुम्हाला देणार आहे. मग याच्यासाठी हा घोर अपराध तू केला आहे. याच्यासाठी शासन एकच मृत्यूदंडाची शिक्षा तुला. काय झालं स्वामी? मला सांगा, हा. एका न्यायाधीशाचं कर्तव्य ते काय? जशी दृष्टी तशी सृष्टी याप्रमाणे न्याय करायचं असं नाही. मग त्याच्यासाठी पुरावा हवा असतो. पुरावा? होय, आणि आपण जो न्याय करताय तो पूर्णपणे चुकीचा आहे. होय, असं काय चुकीचं केलं आम्ही? योग्य तो न्याय या उद्धवाला मी देतोय. उद्धवा, अरे उद्धवा, महाराज मला सांग रे,
काय पाहिलं तू? हिच्या हाती पाषाण होता, हा. रक्तावलेला पाषाण होता, हिचा बंधू मृत्युमुखी पडलेला होता, बाजूला मोहरा पडलेल्या होत्या आणि कीर्तन करत होते. महाराज वा रे उद्धवा वा. म्हणजे स्वतःच्या बंधूचा देह तिथे मृत होऊन पडलेला आहे तो तुला दिसला, पण एका भावासाठी तडपडणारे ते हात तुला दिसले नाही. महाराज महाराज प्रश्न तो नाही, पण ज्यावेळी मी स्वतःही गेलो, झोपडीत गेलो, त्यावेळी तिच्या मुखावर निघालेले शब्द, प्राणेश्वर लाकडं तोडा ती विका, नाही मिळाली नाही कुणी घेतली तर तुम्ही चोरी करा, लबाडी करा, काहीही करा, वाटल्यास कुणाचा तरी खून करा, पण धन घेऊन जा. हे शब्द तिच्या मुखावर ऐकलेले आणि मी झोपडीत येऊन पाहतो तर हे दृश्य आणि ते दृश्य पाहिल्यानंतर मी काय समजावं सांगा. नवे उद्धवा, तू जे पाहिलं ते सत्य नव्हते. सत्य ऐकायचं आहे तर ऐक म्हणतोय. मानवजीराजे, यावेळी मला सांगा, काय ते ज्या दरोडेखोराला तुम्ही बंदिस्त केलं होता तो दरोडेखोर कुठे आहे? कारागृहाच्या ठिकाणी. होय. हो मग मला सांगा, काय ते त्यासाठी आपण सेवक नेमला आहात, नक्की. त्या सेवकाला हक द्या. होय. त्या सेवकाला मी हाक द्यावी. कोण आहे विश्वास? जसा असशील तसा विश्वास आहे. महाराजांचे हा वेळ महाराज तुमच्यापर्यंत येईल. शिवशंकर शंभो. काय रे? स्वामी, हा विश्वास तुमच्या पाया पडतो. होय. काय रे विश्वास? मला सांग, हा. ज्याला बंदिस्त करण्यासाठी राजाने तुला सांगितलं होतं तो दरोडेखोर कुठे आहे? स्वामी, माझ्याकडसून चूक झाली. हा? डाकू मानसिका मी कारागृहापर्यंत घेऊन गेलो, पण त्याच मानसिकान माझे हात धरले, माका सांगले तुझ्या बाईने तो शेवट करतला. ऐकलंय तरी सुद्धा मी धीर केलं आणि त्याच्या सांगलंय माझ्या बाईने तो शेवट कर. माका तो सांगला तुझ्या घरावर नांगर फिरायचं, तरी सुद्धा मी सांगलंय घरात तो माझं नायनाट कर, तरी तो ऐका. शेवटी पोराबाळांचा विषय येलो थैसर मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा तर मात्र मी त्याला सोडून दिलं. माझ्याकडसून चूक झाली. अरे काय केलास आहे? मालोजीराजे, हा. एवढंच नव्हे, मग याच्या मुलाबाळांना ठार मारेल म्हणून याला धमकी दिली. घाबरून याने त्याला सोडून दिलं. एवढंच नव्हे तर याची मदत घेऊन जो चपळ अश्व होता तो अश्व घेऊन तो निघाला आणि हे जे सर्व कृत्य जे घडवलंय ना ते त्या दरोडेखोरानं. होय. म्हणजे या तारेची काही चूक नाही. काहीही नाही. हे सर्व त्या स्वामी दरोडेखोर. स्वामी धन्य झाले, पावन झाले, कृतकृता. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मालोजीराजे, हा. हा आहे न्याय, बरोबर. हे आहे सत्य. नाण्याची सत्य बाजू इथे उलगडलेली आहे. निघालो. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 मान्य मला. नाही ग, तारे परिस्थिती तशी होती. तारे क्षमा कर. नाही नाही प्राणेश्वर, प्राप्त परिस्थिती वाढली. परिस्थिती संशयाचं वादळ याला मनात तर आलं. परिस्थिती आणि म्हणून
धन्य नाट्यरसिक हो.